नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। आज आटपाडी येथील बहुजन समाज बांधवांनी पंढरीच्या पांडुरंगाला साकडे घातले। आटपाडी ते पंढरपूर 20 तासात 60 किलोमीटर पायी चालत येऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग चरणी साकडं घालून मागणी केली। संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन समाजाचा आधार असणारे लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांना वंचित, शोषित, पीडित, अपमानित बहुजनांचे कैवारी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदी स्थान देऊन बहुजनांचा सन्मान करावा, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली। यावेळी पंढरपूरचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊलीभाऊ हळणवर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पांडुरंगाला प्रिय असणारा तुळशीहार घालून स्वागत केले। यावेळी आटपाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष UT जाधव सर, नगरसेवक पैलवान अजित जाधव, यशवंतराव मेटकरी, आनंदराव देशमुख, बाळासाहेब मेटकरी, चंद्रकांत काळे, विक्रांत पुजारी, रोहित जगताप, डॉक्टर खर्चे, कैलास शेंडगे, अनिल सुरवंशी, जीवन पोळ, समाधान पुजारी, शंकर काळेबाग, करण लवटे, बालेखान शेख, विशाल गळवे, चिकू पांढरे, निरंजन ऐवळे, अशोक सरगर, जीवन कासार, अनिकेत औंधकर, विशाल मरगळे, सीताराम मेटकरी, अमोल सरगर, विजय वाघमारे, गणेश पुजारी, विनायक मोटे, भाऊसाहेब रुपटक्के, रवींद्र हाके, आदित्य हाके, प्रकाश हजारे, कुमार अंथरुळकर आदी उपस्थित होते। आज आटपाडी येथून आमचे सर्व बांधव गोपी सैनिक लोकनेते आमदार गोपीचंद पडळकरांना नामदार करावं म्हणून विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी पंढरपुरात दाखल झालेले आहेत। हे 20 तासामध्ये सलग आटपाडी ते पंढरपूर 60 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार करून आता हे पंढरपूरच्या पुंडलिक चंद्रभागेच्या तीरावरती दाखल झालेले आहेत। आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं आणि ते आता पंढरीच्या या दलित दुबळ्यांच्या दैवताला साकडं घालणार आहेत की महाराष्ट्राच्या वंचित, शोषित, पीडित, अपमानित बहुजनांचं दैवत आदरणीय देवाभाऊंनी माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना नामदार करावं असं साकडं घालण्यासाठी, पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। नक्कीच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे विठ्ठलाची ही भक्ती नक्कीच ऐकतील आणि आमच्या लोकनेत्याला नामदार करतील।